हाय हॅलो नमस्कार, कसेत सगळे। मी पूनम तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज मी ऑफिसवरून आल्यानंतर विचार केला आज काय भाजी बनवायची। थोडा वेळ विचार केला, त्यानंतर समजले अरे फ्रीजमध्ये तर मोडक आलेली मटकी आपण ठेवली आहे। पण नंतर विचार केला की अरे रात्रीच्या भाजीसाठी सुकी भाजी तर नको, कारण की थकून वगैरे आल्यानंतर ऑफिसवरून सुकी भाजी खायला इच्छा होत नाही, तर काहीतरी असं म्हणजे रस्सा भाजीच हवी। तर ठीक आहे चला, मग काय घेतली मटकी आणि तव्यावरती मटकी टाकली। मस्त अशी मोड आलेली मटकी भाजून घेतली, थोडेसे तेल टाकलं आणि मग थंड झाल्यानंतर मटकी मस्त अशी मिक्सरमधून थोडी नॉर्मल अशी बारीक करून घेतली। त्यानंतर मटकी आली तर कांदा टोमॅटो आलंच। मग काय कांदा टोमॅटो मस्त असं सोलून घेऊन मस्त असं चॉपरमधून चॉप करून घेतलं। हे चॉपर वगैरे आल्यामुळे आपलं जीवन किती सोपं झालं आहे ना। जर आपण थकून भागून ऑफिसवरून आलो तर पटकन आपण भाज्या वगैरे करून आपण पटकन जेवण करू शकतो। असो, तर इकडे कढई ठेवली, कढईवरती कढई ठेवली आणि कढई जरा तापू दिल्यानंतर त्यामध्ये टाकलं तेल। तेल मस्त असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकली मोहरी। नंतर मोहरी मस्त तडतडल्यानंतर त्यानंतर टाकली जिरी टाकली। जिरी चांगली तडतडू दिल्यानंतर त्यानंतर टाकला कढीपत्ता। ऑल टाइम फेवरेट कढीपत्ता, पण मला हे समजत नाही लोक कढीपत्ता का खात नाहीत, मला तर खूप आवडतो। असो, तर त्यानंतर मस्त असं कढीपत्ता वगैरे त्याची फोडणी झाल्यानंतर मी इकडे टाकला कांदा आणि टोमॅटोची बारीक केलेला। तर मग इकडं मस्त असं तेल सुटेपर्यंत बारीक गॅसवरती मस्त असा कांदा टोमॅटो भाजून घेतला। तुम्हाला आवडते का मटकीची भाजी, रस्सा भाजी? तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आज थोडी तब्येत खराब असल्यामुळे माझा व्हॉइस व्यवस्थित नाही, तर कृपया समजून घ्या। व्हॉइस खराब आहे कारण की थोडी सर्दी वगैरे झाली आहे। तर इकडे मी मस्त असं इकडे बघू शकता तुम्ही, मस्त असं तेल सुटेपर्यंत कांदा टोमॅटो मस्त असं भाजून घेतलं आहे। आणि त्यामध्ये नंतर आपला काळा मसाला, आपला घरगुती काळा मसाला आहे। जर कोणाला ऑर्डर करायचा असेल ना, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला घरपोच मसाला दिला जाईल आणि एक नंबर क्वालिटी दिली जाईल। तर त्यानंतर इकडं मस्त असं भाजून घेतल्यानंतर काळा मसाला वगैरे टाकून त्यामध्ये मी वरून टाकले थोडंसं खोबरं, लसूण आणि कोथिंबीरीची बारीक केलेली व्यवस्थित टाकलं आणि त्यानंतर ते व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकली मटकी, जी आपण अशी मोठड अशी थोडीशी मिक्सरमधून काढून घेतली होती। त्यानंतर ते 2 मिनिट हलवून तसंच ठेवल्यानंतर त्यामध्ये मी वरून ॲड केलं पाणी। आपल्याला क्वांटिटीनुसार, तुम्हाला जेवढी क्वांटिटी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता। ही भाजी एकदम मिळून येते, अजिबात पाणी एकीकडे आणि भाजी एकीकडे अजिबात होत नाही, कारण की आपण ती भाजून मस्त अशी मिक्सरमधून कुटून घेतली आहे। इकडे बघू शकता आपली भाजी रेडी आहे आणि खूप टेस्टी लागते, एकदा नक्की ट्राय करा। आणि काळा मसाला पाहिजे असेल तर कमेंट करा।